जंगल सत्याग्रहाचा 94वा हुतात्मा स्मृतिदिन उत्साहात साजरा। पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हुतात्म्यांना दिल्या शासकीय मानवंदना। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 94वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 25 रोजी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शासकीय इतमानाने पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली। देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती। इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता। त्याचवेळी चिरनेर येथेही 25 सप्टेंबर 1930 साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते। शांततामय रीतीने सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे 2000 आंदोलक सहभागी झाले होते। यामध्ये 20 ते 22 वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता। जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत चिरनेर येथील अक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट लाठीचार्ज, गोळीबार केला। या गोळीबारात धाकूगावत्या फोपेरकर, नाग्या महादेव कातकरी चिरनेर, रामाबामा कोळी मोठी जुई, हसुराम बुधाची घरत खोपटे, रघुनाथ मोरेश्वर न्हावी कोपरोली, परशुराम रामा पाटील पांडिवे, आनंदा माया पाटील धाकटी जुई, आलू बेमट्या म्हात्रे दिघोडे या उरण तालुक्यातील 8 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर अनेक जण जखमी झाले। स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगलात सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे। या लढ्यात उरण तालुक्यातील धारातीर्थी पडलेल्या 8 हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मूळगावी उभारले आहेत। स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांना स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। शासकीय इतमानाने हा साजराही करण्यात येतो। बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना दिली जाते। पुष्पचक्र वाहत हुतात्म्यांचे स्मरण केले जाते। तसेच हुतात्म्यांच्या वारस कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार, सन्मान करण्यात येतो। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्णपान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिनाचा 94वा स्मृतिदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित बुधवार दिनांक 25 रोजी उत्साहात पार पडला। ठीक 12 वाजता पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्रे वाहून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, उद्योजक पी खारपाटील, उद्योजक राजा शेठ खारपाटील, ईसीपी विशाल नेहुल, उद्योजक जयम म्हात्रे, शेका पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे, उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, कामगार नेते दिनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण भाजपा तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावण, उरण पोलीस निरीक्षक राजेंद्र मिसाळ, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत, शेका पक्षाचे नारायण घरत, माजी सभापती नरेश घरत, माजी उपसभापती शुभांगी सुरेश पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, मेधाताई आदी मान्यवरसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी उपस्थित होते। सरपंच भास्कर मोकल यांनी पूर आणि भोम कमान ते महागणपती मंदिर हा रस्ता ही समस्या ग्रामपंचायत, खारपाटील बंधू आणि ग्रामस्थ यांच्यामुळे सुटल्याचे सांगून सर्वांना धन्यवाद दिले। माजी आमदार मनोहर शेठ भोईर म्हणाले की भारतीय स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार चिरनेर जंगल सत्याग्रही आहेत। भारतीय स्वातंत्र्याची खरी मुहूर्तमेढ चिरनेरमध्ये झाली असल्याचे सांगून या देशप्रेमी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायला हवे। एक नाग्या कातकरीने बलिदान दिले, मात्र आज शेकडो आदिवासी समाज उपस्थित आहे। आपला समाज देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले। हुतात्म्यांच्या त्यागातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचे स्मरण होणे तसेच या परिसराचे पवित्र राखणे आवश्यक आहे। या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकसंघ होणेही गरजेचे आहे असे मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले। चिरनेरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे, दर्जा मिळाला आहे, तो ब आणि ब वरून कसा अ होईल यासाठी तुमच्यासोबत मी प्रयत्न करेन। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भास्कर मोकल यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र भगत आणि सुरेश पाटील यांनी केले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, अनंत नारंगीकर, दिनेश पवार, चिरनेर, उरण।
बघा इकडे बघा. पुढे या घेऊन इकडे बघा थोडे चाला चाला हे एके मध्ये बाहेर हुतात्मा समोरून जा त्यांच्यासारखं सगळे सांगून घ्यावं लागतं ना समोर राहतील ना उभे या पुढे काय दुसरे वाजा ना वाजा ना 100%. वरचा कार्यक्रम रद्द केला होता. केवळ तो कार्यक्रम श्रद्धांजली पुरता मर्यादित ठेवला होता. परंतु हुतात्म्यांच्या कृपेनं श्री महागणपतीच्या कृपेनं निश्चितपणे भास्कर मोकले सरपंच बसल्याच्या नंतर या बॉडीला यश आलं की जो महापुराचा फटका त्या चिमनेर गावाला बसत होता. 400-500 घरं पाण्याखाली जात होते. पण सुदैवानं यावर्षी सरपंच आणि बॉडीने चांगल्या प्रकारचा कार्यक्रम राबवला आणि एकाही घरामध्ये पाणी जाऊन दिलं नाही. निश्चितपणे 94 वर्षापूर्वी या ठिकाणी या परिसरातील अनेकांनी चिन्नेरच्या या जंगल सत्याग्रहाचा मुद्दा उचलला आणि त्या माध्यमातून अनेकांना हुतात्मे पत्करावं लागले. 25 सप्टेंबर 1930 रोजी
हा सत्याग्रह झाला आणि चिरनेरच्या या परिसरातील कोपरली असतील, पोपटे असतील, पानदेव असतील, भोम असतील, धाकटे जुई असेल, त्याचप्रमाणे बिजनी असेल, देवगोडे असतील, या गावातील अनेक जण या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले आणि हा ऐतिहासिक लढा देत असताना ब्रिटिश त्या सत्तेच्या विरोधामध्ये एक लढा पुकारून त्या सगळ्यांनी आपलं हुतात्मा पत्करलं. पण त्याचबरोबर या परिसरामध्ये जे जे हुतात्मे ज्या ज्या गावचे हुतात्मे झालेले आहेत त्या हुतात्म्यांच्या गावांना सुद्धा काहीतरी आपल्याला त्या हुतात्मा स्मारकाच्या सभोवताली सुशोभीकरण करणं, हुतात्मा स्मारकाच्या जागेमध्ये कोणी अतिक्रमण करू नये म्हणून त्याला हुतात्म्यांच्या वारसांचा, नातेवाईकांचा चांगल्या पद्धतीनं सत्कार करतो. सुरुवातीला त्याही बाबतीत आपल्याकडून थोडीशी हलगर्जी व्हायची, पण आता चिरनेर ग्रामपंचायत आणि आपली संयोजन समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं कुणालाही कुठेही बोट ठेवायला जागा राहणार नाही अशा पद्धतीनं हा सोहळा साजरा करते. मनोज शेटणी